नमस्कार. मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मॅक्स वुमन महाराष्ट्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या समोर घेऊन आले मी आज तिच्या कविता या कवी संमेलन, एक छोटस कवी संमेलन आम्ही घेतो आणि या कवी संमेलनामध्ये नाशिक येथील माझ्या 3 मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत. त्यांची नावं इथे उद्घोषित करण्यापूर्वी मीरा सिरसमकर यांची कविता तुमच्या पुढ्यात ठेवते. ते म्हणतात, तिच्याबद्दल, स्त्रीच्याबद्दल, बाईबद्दल, ताईबद्दल, आईबद्दल, तिच्याबद्दल. त्या म्हणतात, हलके हलके चालत गेलीस दुर्गावरल्या शिखरावरती. हलके हलके चालत गेलीस दुर्गांवरल्या शिखरावरती. काठिन्याची जशी हिरकणी अढळ असावी शीर्षावरती. अस्त्र नसे आणि शस्त्र नसे, अस्त्र नसे आणि शस्त्र नसे, तरी भेदीत गेलीस कोट मंडळे. नजरामची माथ्यावरती पायतळीचे बळ ओळखले. नादना कुठला वाद कुणाशी, नादना कुठला वाद कुणाशी. घडावयाचे स्वप्न उराशी. घडता घडता कोरीत गेलीस असंख्य लेणी पाय खुणांची. असंख्य लेणी पाय खुणांची. हलके हलके चालत गेलीस दुर्गावरल्या शिखरावरती. अशी सुंदर आणि प्रेरणादायी कविता आहे तिच्यासाठी. आणि तिचीच कविता घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मॅक्स वुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. माझ्या समवेत माझ्या 3 मैत्रिणी आहेत. त्यात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापिका सुमती पवार, त्यानंतर हिंदी अनुवादक आणि मराठी कवितेत एक महत्वाचं नाव असलेल्या अलका कुलकर्णी, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या आणि लेखणीच्या जोरावर शब्द मांडणाऱ्या, गाणाऱ्या आरती डिंगोरे या माझ्या समवेत आहेत. आता या कवी संमेलनाला आपण सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी ज्येष्ठ साहित्यिक सुमती ताई पवार यांची स्त्री जाणीवेची एक कविता आपण ऐकूया. मी आमंत्रित करते सुमतीताई पवार यांना. हॅलो, नमस्कार. तिची कविता, स्त्रीची कविता, जननीची कविता, विश्वजननीची कविता, अबलेची कविता, सबलेची कविता. ऐका. अबला म्हणून काय हिणवता, चाकरथाचे एक असे. तिच्या वाचुनी रथना चाले, जगात होते तुमचे हसे. तिच्या वाचुनी रथना चाले, जगात होते तुमचे हसे. सबळ करून संसाराला सावरते घर कोसळते. दगड होनी पायाचा ती मंदिर सुरेख उभारते. उठल्यापासून तिच्या नावाचा मंत्रोच्चार हा घरोघरी. अबला म्हणून हिणवताना जीवचा हो जरा तरी. संस्कारांची घेऊन पुंजी विरून जाते नव्या घरी. कवेत घेऊन साऱ्यांना ती पिढ्या घडवते कितीतरी. तिच्या वाचुनी पान नहाले घर थांबून जात असे. आई आई सुनबाईचा मंत्र मंदिरी होत असे. खंबीरा आणि चिवट किती ती पदर बांधून लढते सदा. मोठ झाकली सदा ठेवते आणि अंतरी साऱ्या व्यथा. कमावणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला भिडवून खांदा. कष्ट उपसते अहोरात्र दुखणी खुपणी अनरांधा. भरभक्कम आधार घराचा छत्रछायान उभ असे. जणू सावली सुखावणारी सावलीत मग जोतो बसे. कर्तृत्वाची खाण आहे ती घरादाराची आण आहे. शान घराची अन जगताची सृजन तिचा हो प्राण आहे. अशा तिला पिळतात नराधम सांग बळी का जावे बरे. बनून चंडिका चिरडा त्यांना रूप दाखवा आपुले खरे. तूच जिजाऊ झाशीची राणी, तूच अहिल्या अनतारा. तूच इंदिरा किरण बेदी दूर ठेवी ग विषवारा. तूच प्रेयसी बहीण पत्नी लेक लाडकी अन आई. तुझ्या वाचुने जग पोरके विश्वजननी तू आई. विश्वजननी तू आई. विश्वजननी तू आई. थँक्यू.
वासुमतीताई, कितीतरी रूप मांडलीत तुम्ही तुमच्या या कवितेतून. तुम्ही म्हणालात, दगड होऊनी पायाचा मंदिर सुरेख ती उभारते, कवेत घेऊन अन साऱ्यांना ती घर सावरते. आणि शेवटी तुम्ही जे म्हणतात की ती जिजाऊ, अहिल्या, इंदिरा, अगदी लेक, बहीण, मामी, मावशी, आजी, आई इथपर्यंत सारी तिची अफाट रूप तुम्ही तुमच्या कवितेतून चित्रित केली. कविता संपूच नाही असं वाटत होतं. पण कार्यक्रमाकडे पुढे जायचं म्हटल्यानंतर कार्यक्रमात आपण हा मोह आवरता घेऊया आणि मी आता अलकाताई कुलकर्णी, प्रसिद्ध साहित्यिक नाशिक यांना निमंत्रित करते. अलकाताई कुलकर्णी. नमस्कार सर्वांना. स्त्रीवरच्या खूप विविधांगी कविता असतातच किंवा कवी लिहितो. पण एक कविता अशी लिखाणातनं माझ्या तयार झाली, की ज्या कवितेला मुक्तछंद वापरला मी, पण त्या कवितेतून असं दिलं आहे, की स्त्रीमध्ये असलेलं कर्तृत्व किंवा तिची सिद्धता कशी असते. घरामध्ये आपण तिला अगदी क्षुल्लक मानतो. रोज दैनंदिन काम करणारी स्त्री. पण तिच्यामध्ये काय असतं, असं एक शीर्षक आहे, कमालीची बाई आहे. सादर करते. शीर्षक तेच आहे, कमालीची बाई आहे ही. बघा, ही स्वतःचं दुखणं खुपणं दुर्लक्षित करून मरगळ झटकून अस्वस्थता व्याकुळतेला बारीक सपिटाच्या चाळणीने चालते. चाळून मिळेल तितक्यावर निभावते. काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष जात नाही तिचं. जसं की स्वतःची स्वप्न, स्वतःच्या गरजा, स्वतःचं मन, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, आशा या सगळ्या गोष्टींना घरातल्या केर-कचऱ्यासोबत बाहेरच्या कचरा कुंडीत टाकून परत येते. ही कमी उरते पण काम पूर्ण करते. आपल्या जगण्यातल्या सगळ्या स्वतःच्या सुंदर वेळात घरातली जबाबदारी पार पाडताना ही मुलांना जन्म देते, सांभाळते. त्यांच्या बाळलीलांसोबत तुमच्या भिंतीत तुमची इच्छा होऊन मिसळते. आणि तुम्ही म्हणताय, कमालीची बाई आहे ही. दिवसभर घरात पडून राहते, खात राहते, अगदी दिवे लागणेपर्यंत बिनघोर पसरते, ना कुठे येते ना जाते. पण ही मुलाच्या दप्तरात चित्रकलेची वही ठेवताना त्या चित्रातल्या मोराच्या पिसाऱ्यावरून हात फिरवते. मुलांच्या पावलासोबत फुलपाखरासारखी भिरभिरतानाच बस येते शाळेतही, तेव्हा तू डबा बनवायला उशीर का ग करतेस नेहमी? हे ऐकताना भाजी करतानाचं बोटाच्या चिमटीतलं मीठ नेमकं हिच्या डोळ्यात जातं. ही रोज नजर न चुकता गजर लावते झोपताना, अर्ध पांघरूण घेते अंगावर आणि पूर्ण रात्र बेचैन. तळहातांमध्ये सकाळ घट्ट पकडून दरवाजा मागे टेकते, साडीच्या निरा विखुरलेले केस नेटके करून ओट्यापर्यंत जाते, नकळत चहाच्या आधणासोबत उकळत राहते हवा तसा रंग येईपर्यंत. आणि तुम्ही म्हणताय, कमालीची बाई आहे ही, चहा करायला इतका वेळ लावते. ही जळलेल्या दुधासारखी चिकटून पडली आपल्याच मनाच्या तळाशी. अजून घासायची आहेत भांडी, पडदे बदलायचे आहेत, जळमटं काढायची आहेत, म्हणून कंटाळाची घडी घालून उत्साहाला बोलवते क्षणातच. ही फुलं तोडताना उदास होते, पूजा करताना पवित्र होते, पोळी लाटताना मऊसूत होते, कपड्यांच्या घड्या घालताना स्वतः नीटनेटकी होते, फोडण्या घालताना प्रमाणात येते, नकोशा विचारांना खड्यांसोबत फेकून देते, तांदूळ निवडताना, चिमटीत आग पकडताना दाह झाला तरी सहनच करत राहते. तुम्हाला वाटत असेल, नुसतीच गुडघ्यात डोकं खुपसून बसते ही. कमालीची बाई आहे ही. आवाज देऊन तर पहा. हिला एकदा तर म्हणते, बस कविता शिजून तयार आहे, वाढते. कविता शिजून तयार आहे, वाढते. धन्यवाद. क्या बात है. मुक्त छंदातली कविता आम्हाला आमच्याच आयुष्यात बोट धरून पुन्हा मागे घेऊन गेली. नकोशा विचारांना तांदळाच्या खड्यांबरोबर ती बाहेर फेकून देते. फार प्रभावी असणारं हे वाक्य मला इथे या कवितेत ओळ मला वाटते. स्त्री काय करते? तिला गृहिणी म्हटलं जातं. जी घरी असते ना, तिच्या पतीला किंवा घरच्यांना विचारलं, ही काय करते? ते सांगतात काय नाही, ती घरीच असते. ती घरी असते म्हणून घर घर राहतं. त्याची 4 भिंतींना घराचं रूप येतं. ती काय करते? ती घराला घर बनवते. तरी अजून प्रश्न आहेच ना, आई कुठे काय करते? तशी एक मालिका आली होती. पण ती घरी राहून काय करते? तर ती घर सजवते, ती घर नटवते, ती घर मांडते,
ती घर खुलवते, खऱ्या अर्थाने ती घराला घर बनवते. सुंदर कविता तुमची, सुंदर ताई. एक अवघा मोठा पट तुम्ही छोट्याशा कवितेतून मांडलात. धन्यवाद. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच आरतीची कविता ऐकायची आहे. आरती डिंगोरे यांना मी निमंत्रित करते. प्रसिद्ध साहित्यिक, कवयित्री, नाशिक. आरती. सर्वांना नमस्कार. मी आरती डिंगोरे. अतिशय सुंदर अशा कविता माझ्या सखींनी सादर केल्या. तिची कविता यामध्ये मी आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे बाईपण. बाईपण भारी आहे आणि हेच बाईपण कसं आहे ते मी या कवितेतून मांडते. बाईपण. बाईपण अनुभवताना किती छान वाटतं ना सखी. बाईपण अनुभवताना किती छान वाटतं ना सखी. माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी माणसं. माझं घर, माझी मुलं, माझा नवरा, माझी माणसं, सारं माझं माझं म्हणताना माझी मी किती उरते ग. ह्यांचं तर माझ्याशिवाय चालतच नाही. ह्यांचं तर माझ्याशिवाय चालतच नाही असं सांगताना स्वर्ग सुद्धा किती ठेंगणा वाटतो ना सखी. मुलांना अंगडी टोपडी घालता घालता कधी बोहल्यावर चढतात कळतच नाही बघ. मुलांना अंगडी टोपडी घालता घालता कधी बोहल्यावर चढतात कळतच नाही बघ. त्यांचं आपल्यावर हक्कानं रुसणं, फुगणं, कोरडणं सारं काही आपल्याला गृहीत धरल्यासारखं असतं नाही का. नवऱ्यासाठी उपास तापास, लेकरांसाठी नवस सायास करता करता कधी केसांच्या चांदीच्या तारा होतात कळतच नाहीत बघ. नवऱ्यासाठी उपास तापास, लेकरांसाठी नवस सायास करता चांदीच्या तारा होतात कळतच नाही बघ. पै पाहुणा आला गेला सारं काही पाहता पाहता स्वतःकडे पाहण्याचं विसरूनच जातो बघ. पण बरं का सखी, आता आरशात न्याहाळ स्वतःला. पण बरं का सखी, आता आरशात न्याहाळ स्वतःला. बघ पटते का ओळख स्वतःची स्वतःला. बाईपणाच्या मर्यादा सांभाळत आकाशी गगनभरारी घेऊ शकते. बाईपणाच्या मर्यादा सांभाळतानाही आकाश कवेत घेऊ शकते आणि गगनभरारी घेत जमिनीवरही पाय रोवू शकते. जरी पुलाखालून गेले असले बरेच वाहून पाणी, जरी पुलाखालून गेले असले बरेच वाहून पाणी, अजूनही तू गाऊ शकतेस मनासारखी गाणी. ठरव काय ते तुझं तूच, कारण तूच तर आहे घराची आणि मनाची राणी. कारण तूच तर आहे घराची आणि मनाची राणी. धन्यवाद. वा आरती. एवढा गोड आवाज आणि इतकी अर्थवाही कविता. मुलांना अंगडी टोपडी घालताना ती कधी बोहल्यावर चढतात कळतच नाही सखी. आणि केसांच्या तारा होतात कधी हे कळतच नाही सखी. एक खूप हळवा टप्पा मांडला तू स्त्रीच्या आयुष्यातला. एक ही कविता म्हणजे मला एक सुंदर सुहृद असा संवाद वाटतो सखीशी. तर जरी वाहून गेले पुलाखालून पाणी तरी तू गाऊ शकते अजूनही आनंदाची गाणी असं तू म्हणालीस. त्यानंतर ही आनंदाची गाणी अशी पुढे जातील पुढच्या राऊंड मध्ये. आणि सुमतीताईंकडे आपण जाऊया पुन्हा एकदा पुढच्या राऊंड मध्ये कविता ऐकण्यासाठी. सुमतीताई थँक्यू प्रतिभा. बोला. थँक्यू व्हेरी मच. पुढची कविता आहे माझी. नाईलाज माझा. नाईलाज माझा. नाईलाज माझा धर्म आहे, पोटाची खळगी कर्म आहे. लक्तरे टांगणे वेशीला मम व्यवसायाचे मर्म आहे. नाईलाज माझा धर्म आहे, पोटाची खळगी कर्म आहे. लक्तरे टांगणे वेशीला मम व्यवसायाचे मर्म आहे. बदनाम कितीही करा तुम्ही, तुमच्या कर्माचे फलित आहे. मी गरज तुमची नित्याची, म्हणूनच पहा दलदलित आहे. तुम्ही राम बना, अहल्या बनते. तुम्ही बना राम, शबरी बनते. तुम्ही बना कृष्ण, राधा बनते. मी मीरा पुजारी तुमची आहे. नाईलाज माझा धर्म आहे. लक्तरे कुणाला हवी हवी, लक्तरे कुणाला हवी हवी. मी आई आहे नित्य नवी. मी बहीण आत्या काकी मामी. मी याज्ञसेनी पावन आहे.
मी याज्ञसेनी पावन आहे, नाईलाज माझा धर्म आहे. मी सीता कुंती गांधारी, मी सीता कुंती गांधारी, मी एकनिष्ठ हो जवारी, मी जिजाऊ ताराही, मी कल्पना चावला आज आहे, नाईलाज माझा धर्म आहे. का करता माझी बदनामी, का करता माझी बदनामी, कर दमी कुणी का हौसेने, कर दमी कुणी का हौसेने, मम काळीज माया गुणी मुले, मम काळीज माया गुणी मुले, पोसणे तयांना कर्म आहे, पोसणे तयांना कर्म आहे, नाईलाज माझा धर्म आहे, पोटाची खळगी कर्म आहे, लक्तरे टांगणे वेसीला, मम व्यवसायाचे मर्म आहे, मम व्यवसायाचे मर्म आहे. थँक्यू व्हेरी मच. काही आनंदाची गाणी गाता गाता एका वास्तवादिष्ट आणि वेदनादायक चित्राला तुम्ही इथे शब्दबद्ध केलेला आहे. कुणीही इच्छेनं नको असणारा आणि समाजात पत नसणारा असा व्यवसाय स्वीकारत नाही. त्यामुळेच तुम्ही एका वारांगणेची जी कैफियत आपल्या कवितेतून मांडली, त्यात तुम्ही म्हणता की नाईलाज माझा धर्म आहे, पोटाची खळगी कर्म आहे. ही ठसठसणारी वेदना आहे आणि समाज आपल्या फायद्यासाठी चा वापर करून घेतं आणि पुन्हा त्याच व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतं. तेव्हा या माय बहिणीनं जो काही संवाद साधलाय तुमच्या कवितेतून, तो समाजाचाच मुखवटा टराटर फाडणारा असा आहे. धन्यवाद ताई. खूप वेगळं चित्र दाखवलं. तिची कविता नेहमी वैयक्तिक दुःखाची असेल असं नाही. ती समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी सुद्धा असते. हे आपण आज आपल्या कवितेतून सांगितलं. यानंतर मी पुन्हा एकदा अलकाताई कुलकर्णी यांच्याकडे जाईल. अलकाताई, आपली कविता सादर करा. माईक अलकाताई, माईक माईक. नमस्कार. आता सुमतीताईंनी जी कविता सादर केली त्याच्यामध्ये वेगवेगळी रूप त्यांनी स्त्रीची सांगितली की मी सीता कुंती गांधारी त्यांनी म्हटलं. माझ्या या कवितेमध्ये स्त्रीचं एक वेगळं रूप मी सादर करते आहे. ते म्हणजे स्त्री जेव्हा वेश्या होते, गणिका होते, ती परिस्थितीनुसार होते. पण तिचं ते जे असणं आहे हे समाज कशा पद्धतीनं घेतो असं या कवितेमध्ये मांडलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे दुखरे घाव. ऐका ही कविता. की अबला कलुषित आणि कलंकित कांता ललना म्हटले आहे. अबला कलुषित आणि कलंकित कांता ललना म्हटले आहे. मी सृजनाची देवी नाहो कामजहीन ठरवले आहे. खुडले कलिका असताना मी आता सारे म्हणती गणिका. खुडले कलिका असताना मी आता सारे म्हणती गणिका. सौंदर्याचं वैरी होताना देहाने अनुभवले आहे. वणवा वैशाखी हा जळला. वणवा वैशाखी हा जळला. पानगळीचा मोसम कळला. अंगाच्या दाहक वातीला मी तेलात भिजवले आहे. मी सृजनाची देवी नाहो कामजहीन ठरवले आहे. वाहे लाखो लीच सदा हो दुनिया इज्जत वाल्यांचीही. वाहे लाखो लीच सदा हो दुनिया इज्जत वाल्यांचीही. एका सोनेरी स्वप्नाला मी उदरात सजवले आहे. मी सृजनाची देवी नाहो कामजहीन ठरवले आहे. सोसावी मी धार विखारी अंशेला वा घाव जिव्हारी. सोसावी मी धार विखारी अंशेला वा घाव जिव्हारी. केवळता न्होल्याच्यासाठी भीषण रान तुडवले आहे. मी सृजनाची देवी नाहो कामजहीन ठरवले आहे. दुखऱ्या घावांसोबत मुजरे उधळा सोने पैसे गजरे. दुखऱ्या घावांसोबत मुजरे उधळा सोने पैसे गजरे. कोठीवरती माझे काही हळवे सूर हरवले आहे. मी सृजनाची देवी नाहो कामजहीन ठरवले आहे. अत्याचारासोबत होते रोज निलामी रोज लढाई. अत्याचारासोबत होते रोज निलामी रोज लढाई. धग सल द्वेषाचे काटे मी पदरात लपवले आहे. आणि पुढे बघा.
की मन पक्षाला कोठे येते जखमी पंखाने या उडता. मन पक्षाला कोठे येते जखमी पंखाने या उडता. प्रारब्धाच्या फांदीवरती भय वाघूड लटकले आहे. मी सृजनाची देवी ना हो कामतहीन ठरवले. मी देहाला विकले माझ्या केवळ हितभर पोटासाठी. मी देहाला विकले माझ्या केवळ वितभर पोटासाठी. पांढरपेशांनीच अहो तर या देशाला विकले आहे. आणि शेवटचं आहे बघा, की भीक दया अनुकंपे सोबत आता गिळली हिणमकणा. भीक दया अनुकंपे सोबत आता गिळली हिणमकणवही. मानव माणूस मलाही मजला मीच घडवले आहे. मानव माणूस मलाही मजला मीच घडवले आहे. अबला कलुषित आणि कलंकित कांता ललना म्हटले आहे. मी सृजनाची देवी ना हो कामजहीन ठरवले आहे. मी सृजनाची देवी ना हो कामजहीन ठरवले आहे. धन्यवाद. वा अलकाताई. तर वा कसं म्हणावं या कवितेला कळत नाहीये. एक वेगळाच मानवी चेहरा ही कविता दाखवते. त्यात तुम्ही म्हणता की कोठेवरती माझे हळवे सूर हरवले आहे. मी द्वेषाचे काटे पदरात लपवले आहे. केवढी ठसठसणारी यातना आहे, व्यथा आहे. गणिका ठरवल्या गेलेल्या आणि कुठलाच पर्याय तिच्या पुढ्यात न ठेवणाऱ्या या समाजाने पुन्हा एकदा तिला तिच्या पुढ्यात हे जगणं वाढलं आहे आणि पुन्हा बोल दोष तिलाच हा पांढरपेशा वर्ग लावतो आहे. यात तुम्ही जी भय व्याकुळ किंवा भय वाघुळ नावाचं जे काही प्रतिमा रूपक वापरली ते खूप नाविन्यपूर्ण आहे आणि ही अंतर्मुख करणारी विचारशील करणारी कविता आहे. म्हणजे तिची कविता या स्वरूपातही लिहिली जाऊ शकते. स्त्रीची वेदना अशा पद्धतीनेही शब्दांकित होऊ शकते. धन्यवाद अलकाताई. यानंतर पुन्हा एकदा आपण आरतीकडे जाऊया. आरती डिंगोरे आपली पुढील रचना आपण सादर करावी. नक्कीच. नेहमी मुलीचं आणि वडिलांचं नातं हे खूप आगळं वेगळं असतं. आणि अशी ही मुलगी, तिला नेहमी प्रश्न पडतो, की आपण इतकं सगळं करत असूनही आपल्याला परक्याचं धन का मानलं जातं? आणि म्हणून ती प्रश्न विचारते आपल्या वडिलांना. आपल्या समोर मी कविता ठेवते आहे. कवितेचं शीर्षक आहे प्रश्न. गेय कविता आहे. प्रश्न एक विचारू का बाबा तुला? प्रश्न एक विचारू का बाबा तुला? परक्याच धनकारे म्हणती मला. परक्याच धनकारे म्हणती मला. प्रश्न एक विचारू का बाबा तुला? परक्याच धनकारे म्हणती मला. तुझ्या कुशीत बाबा मी निजले. तुझ्या मांडीवरी मी रे खेळले. तुझ्या कुशीत बाबा मी निजले. तुझ्या मांडीवरी मी रे खेळले. तुझ्या लाडाने हा जीव वेडावला. परक्याच धनकारे म्हणती मला. प्रश्न एक विचारू का बाबा तुला? परक्याच धनकारे म्हणती मला. तुझ्या खांद्यावरून जग पाहिले. बोट धरून तुझे मी चालले. तुझ्या खांद्यावरून जग पाहिले. बोट धरून तुझे मी चालले. लळा शाळेचा तूच रे लाविला. परक्याच धनकारे म्हणती मला.
प्रश्न एक विचारू का बाबा तुला, परक्याच धनकारे म्हणती मला. तुझ्या अंगणात मी रे बहरले, विविध गंधांनी गंधित जाहले. तुझ्या अंगणात मी रे बहरले, विविध गंधांनी गंधित जाहले. दारी परसात बांधिला प्रीत झुला, परक्याच धनकारे म्हणती मला. प्रश्न एक विचारू का बाबा तुला, परक्याच धनकारे म्हणती मला. चूक होता कधी तू दटावले, रत्न 14वे कधी न दाविले. चूक होता कधी तू दटावले, रत्न 14वे कधी न दाविले. जीवा पाड तू जपले समजला, परक्याच धनकारे म्हणती मला. प्रश्न एक विचारू का बाबा तुला, परक्याच धनकारे म्हणती मला. शेवटचं कडवं. सासरी हळदीच्या अंगान धाडिले, हसू ओठीने आसू तू लपविले. सासरी हळदीच्या अंगान धाडिले, हसू ओठीने आसू तू लपविले. आभाळ होऊन एकलाच बरसला, आभाळ होऊन एकलाच बरसला. परक्याच धनकारे म्हणती मला. प्रश्न एक विचारू का बाबा तुला, परक्याच धनकारे म्हणती मला. परक्याच धनकारे म्हणती मला. परक्याच धनकारे म्हणती मला. धन्यवाद. आरती, तुझी कविता आणि शब्द काळीशी रंगली. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर प्रत्येक लेखीला हा प्रश्न पडतो. अर्थात आज तसं काही नाहीये. मुलगीही तेवढ्याच सक्षमपणे आई वडिलांचा शेवटपर्यंत आधार होऊ शकते आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. पण तो जो प्रश्न विचारला ना बाबांना, प्रश्न एक विचारू का बाबा तुला, परक्याच धनकारे म्हणती मला, हा प्रश्न खूप हळवं करून गेला ना. आणि मला सांगलीच्या रमजान मुल्ला यांची त्यांच्या लेखीसाठी लिहिलेली कविता आठवली. त्याच्या 2 ओळी मी इथे सादर करेन. रमजान मुल्लांच्या आवाजात खरं तर ही कविता ऐकायला खूप मजा येते. मुलगी म्हणते, भूल बोलते, अळवावरचे पाणी ग. मुलगी म्हणजे काय ते सांगतात, अळवावरचे पाणी ग. मुलगी म्हणते, भूल बोलते, अळवावरील पाणी ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. भातुकलीचा खेळ मांडला, घर बांधले उन्हात, पाया मरली भिंगरी होऊन, फुले नाचली अंगणात. ही गंध लेवणी अशी झळवळली, तसे सुगीचे येणे ग. सांडून जाते एक दिवस ती, पुन्हा त्याचे जगणे ग. वा. बाप म्हणतो जन्म देऊन, बाप म्हणतो जन्म देऊन, दार उघडले स्वर्गाचे. लेकीच्या आयुष्याला मग पाळणा भले मोराचे. ती
वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहने ग. सांडून जाते ते दिवस ते पुन्हा रित्याचे ढगले ग. आरती, वा, रमजान सुंदर मुलांची ही कविता सुंदर. हे तुझ्या कवितेचं एक नातं आहे, म्हणून ही कविता मी अधोरेखित केली. खूप यानंतर छान पुन्हा एकदा खूप छान. शेवटच्या राऊंड मध्ये आपण जाऊया. सुमती पवार, ज्येष्ठ साहित्यिक, नाशिक यांची कविता ऐकण्यासाठी. सुमतीताई. थँक्स प्रतिभा. वेठ बिगार. स्त्रियांचा जन्म म्हणजे वेठ बिगार आहे, अमान्य करून चालणार नाही. छोटीशी कविता आहे, ऐका. पाय घड्या घातला जीवाच्या, पाय घड्या घातल्या जीवाच्या, कुर्बान केला जन्म सारा, तरी का कळलेच नाही, तरी का कळलेच नाही. मागितली ना फुले कधीही, मागितली ना फुले कधीही, एक साधी पाकळीही, रितेपणाला भरतीच यावी, रितेपणाला भरतीच यावी. ओतले हो हृदय सारे, ओतले हो हृदय सारे, कलश कुंभ अमृताचा, कुपी विषाची का व्हावी, कुपी विषाची का व्हावी. कशासाठी जन्म आमुचा, सर्व सोतूनही हाती, कशासाठी जन्म आमुचा, सर्व सोतूनही हाती, निखाऱ्याची धग यावी, निखाऱ्याची धग यावी. तून माझा, तून माझा, तून माझा, तून माझा, वांज आहे जग सारे, हे आम्हा कळलेच नाही, हे आम्हा कळलेच नाही. सरणावर जाऊच सारे, कोणाला चुकलंय, सरणावर जाऊच सारे, ते कोणा चुकणार नाही. पण तेही हाती नाही, पण तेही हाती नाही. म्हणा सबला किंवा अबला, म्हणा सबला किंवा अबला, वेठ बिगारीची कहाणी, अळवावरच्या दवबिंदू सम, तीच आहे खरी शहाणी, तीच आहे खरी शहाणी. थँक्यू. क्या बात आहे. तीच आहे खरी शहाणी. ताई, तुमच्या कविता ऐकताना खरं तर मला असं जाणवतं की अनुभव, वय आणि अफाट वाचनानंतरच्या या टप्प्यावर लिहिलेली ही प्रगल्भ कविता आहे आणि असते. तुमची अनेक पुस्तकं मी वाचलेली आहेत, तुमच्याशी संवाद साधला आहे आणि ह्या प्रगल्भतेची नेहमीच झलक आम्हाला तुमच्या लेखनातून, वाचनातून, बोलण्यातून दिसत असते आणि त्यातून आम्ही प्रेरित होत असतो. अत्यंत सुंदर अशी कविता आपण सादर केली. यानंतर शेवटच्या राऊंड मध्ये आपण जाऊया अलकाताई कुलकर्णी यांच्याकडे. अलकाताई. नमस्कार. बऱ्याच वेगवेगळ्या संदर्भांच्या कविता इथे आल्या. आता तिच्या कवितेमध्ये नारीची शक्ती जी आहे ही गझल मधून सादर करते आहे. एक गझल घेते आहे. शीर्षक आहे गर्व मला मी नारी आहे. म्हटलं असं आहे, जीवन परिभाषित करणारा प्रबंध विद्याधारी आहे. जीवन परिभाषित करणारा प्रबंध विद्याधारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. हिरवे काकण मन वृंदावन, देह पंढरी कळस रावळ. हिरवे काकण मन वृंदावन, देह पंढरी कळस रावळी. आनंदाचे फूल सुवासिक ऊर्जित मी मनोहारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. कंटकावरी निजते अविरत, वेदनेस पांघरते सोस. कंटकावरी निजते अविरत, वेदनेस पांघरते सोसत. शांत दिव्याची, शांततेवती ज्योत दिव्याची, आत्मा तुळस मंजिरी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. पुढचा शेर पहा. संस्कारांचे मर्यादेचे अलंकार सजतात अनोखे. संस्कारांचे मर्यादेचे अलंकार सजतात अनोखे. सृजन जगाचे रूप धरित्री, तगमग जीव घेणारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. नारी निर्मित समाज सुंदर, हे निरलस मैत्रीचे नाते.
नारी निर्मित समाज सुंदर हे निरलस मैत्रीचे नाते, सौभाग्याचे लेणे ही तर दुहिता मंगलकारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. रुधिरामधले नवसंवेदन चितारते मी कौशल्याने. रुधिरामधले नवसंवेदन चितारते मी कौशल्याने. मुखी हसू अन बोल लाघवी, जिणे मात्र व्यवहारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. पुढचं शेर पहा. अखंड प्रांजळ संवादालय मनात पावित्र्याला जागे. अखंड प्रांजळ संवादालय मनात पावित्र्याला जागा. आई मुलगी दुहिता नाते जीवापाड जपणारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. आणि शेवटचा शेर असा आहे की दासी ना अबला मी जर्जर, कोमलपण कमजोर नसे मी. दासी ना अबला मी जर्जर, कोमलपण कमजोर नसे मी. सशक्त निर्मलतेची धारा उदयाची ललकारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. जीवन परिभाषित करणारा प्रबंध विद्याधारी आहे. सन्मानाची मी अधिकारी, गर्व मला मी नारी आहे. धन्यवाद. गर्व मला मी नारी आहे. जीवन परिभाषित करणारा प्रबंध विद्याधारी आहे. एक वेगळ्या आशयाची पुन्हा एकदा कविता. किती सक्षम आहे, तिच्यात किती बळ आहे, ऊर्जा आहे, परिवर्तनाची ती नांदी आहे, हे सांगणारी अलकाताई यांनी सादर केलेली कविता. आणि यानंतर आरती डिंगोरे यांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करते एक सुंदरशी प्रभावी कविता घेऊन. आरती. धन्यवाद मॅडम. मी आता इतक्या सुंदर रचना झाल्या आहेत सादर. मी तिची कविता या अंतर्गतच एक कविता सादर करते. त्याचं शीर्षक आहे वैधव्य. एक सखी आपल्या सखीला समजावते आहे वैधव्य म्हणून. वैधव्य आलं त्यात तुझा काय दोष सखी. वैधव्य आलं त्यात तुझा काय दोष सखी. अविचार करून असं होऊ नकोस ग दुःखी. वैधव्य आलं त्यात तुझा काय दोष सखी. अविचार करून असं होऊ नकोस ग दुःखी. जन्म मरण काय आपल्या हातात असतं का बाई. जन्म मरण काय आपल्या हातात असतं का बाई. नियतीच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. त्याची बायको गेली म्हणून तो पुढत का बसतो. त्याची बायको गेली म्हणून तो पुढत का बसतो. तिच्या 10व्याच्या आत दुसरी मिळते का बघतो. त्याची बायको गेली म्हणून तो पुढत का बसतो. तिच्या 10व्याच्या आत दुसरी मिळते का बघतो. मी म्हणत नाही तू बोल्यावर चढ पुन्हा. मी म्हणत नाही तू बोल्यावर चढ पुन्हा. जरी चढलीस तरी थोडाच ठरणार का गुन्हा. अगं बाई जग वाटतं तितकं नसतं चांगलं. अगं बाई जग वाटतं तितकं नसतं चांगलं. म्हणून म्हणते नको काढूस तू गळ्यातलं डोरलं. अगं बाई जग वाटतं तितकं नसतं चांगलं. म्हणून म्हणते नको काढूस तू गळ्यातलं डोरलं. लाव कुंकू ठसठशीत. लाव कुंकू ठसठशीत गजराई माळ केसात. भर बांगड्या हातात आणि पैंजण जोडवी पायात. लाव कुंकू ठसठशीत गजराई माळ केसात. भर बांगड्या हातात आणि पैंजण जोडवी पायात. हवे तसे राहा सखे. हवे तसे राहा सखे हो स्वतःची राणी. झालं गेलं विसरून तू गा नव्याने गाणी. माणूस आहे तू समजाव एकदा मनाला. माणूस आहे तू ही समजाव एकदा मनाला. दाखवून दे अस्तित्व तुझे तूच साऱ्या जगाला. ठेवशील तू जर आदर्श जिजाऊ अहिल्याचा मणी. ठेवशील तू जर आदर्श जिजाऊ अहिल्याचा मणी. होतील सारे नतमस्तक तुझ्या पुढे मनोमनी. होतील सारे नतमस्तक तुझ्या पुढे मनोमनी. होतील सारे नतमस्तक तुझ्या पुढे मनोमनी. धन्यवाद. मस्त. आरती. हा ताई. अगं बाई जग वाटतं तितकं. खरी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की वैधव्य, तिच्या कपाळावरचं कुंकू, आई, कुणाची तरी ती बहीण, कुणाची तरी बायको, आणि ती व्यक्ती आयुष्यात नसली की
तिच्याकडे बाईकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो प्रचंड घुसलेला आहे. मी तर याला ना हो. फेक आयडेंटिटी ओळखपत्र आहे. खरं ओळखपत्र काय माहितीये का? ती माणूस आहे, ती व्यक्ती आहे, हे Yes. तिचं खरं ओळखपत्र. हो ती अगदी. वास्तव तुझी ठसठस मांडली ना ते खरं आहे. आणि तू पुढे जे म्हणालीस ना क्रांती म्हणजे काय? बदलासाठी सज्ज होणं आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करणं. म्हणून तू म्हटलीस ना की अगं बाई जग वाटतं तितकं नसतं चांगलं म्हणून तू नको काढू गळ्यातलं डोरलं. खरी गोष्ट आहे. ही सुरुवात जी आहे ना बदलाची म्हणजे तू गजरे माळ, तुझी आनंदाची गाणी गा. तू माणूस आहेस. आणि एक माणूस आयुष्यातून वजा झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. त्यामुळे व्यक्ती म्हणून तिलाही जगण्याचा, माणूस म्हणून तिलाही जगण्याचा, आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. आयुष्यातली व्यक्ती जाते आणि हुरहुर वाटते, काळजात वेदना होतात. हेही सत्य असलं तरी जगणं हेही एक सत्य आहे. हे आपण विसरायला नको. तर तिच्या कविता या आजच्या कवितेच्या कार्यक्रमात शेवट माझ्या कवितेने करेन मी. बघा ना केवढा मोठा पट आपण फिरून आलो. शेवटी मी भांडते निरंतर रेषांशी तळहातांवरल्या ही कविता मी सादर करेन. मी भांडते निरंतर रेषांशी तळहातांवरल्या त्यांना वळवीन कर्तृत्वानं हा विश्वास ठाम. मी चालते निरंतर वाटेन काटे भरल्या घेऊ कसा विसावा आराम हराम आहे. मी ठरते खलनायक नेहमी लढताना सत्याशी वाहरे ही दुनिया इथे सत्य बेनाम आहे. बोलणारी बाई इथे आवडत नाही जगाला, लढणारी बाई आवडत नाही म्हणून बोलणारी बाई नेहमी खलनायक ठरते. मी ठरते खलनायक नेहमी लढताना सत्याशी वाहरे ही दुनिया इथे सत्य बेनाम आहे. मी बोलते दुखाशी कवटाळून वेदनेच घेते जगण्याचा मोह होतो जरी काळ बेफाम आहे. मी न्यायासाठी लढते अन्यायाने पेटून उठते समतेच्या सूर्याची आस जरी काळ रात्र आहे. मॅक्स सुमन महाराष्ट्र या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील आजचं हे कवी संमेलन इथे संपतंय. तत्पूर्वी मी सुमती पवार, अलकाताई कुलकर्णी, आरती डिंगोरे यांचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा नव्या कविता घेऊन आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊया मॅक्स वुमन वर. धन्यवाद. प्रतिभा, थँक्यू व्हेरी मच. थँक्स. आयोजकांचे धन्यवाद. प्रतिभा मॅडम आपले धन्यवाद. सर्वांचे एकदा धन्यवाद. ओके बाय. थँक्यू. बाय बाय.